बोललेले व्हिडिओ पण चालतात. किती लोक बोलून 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 व्हिडिओ बनवतात हे माहिती आहे का तुम्हाला? काय काय बोलतात, काय त्यांना त्यांचं भान नसतं. तर आपण तर एवढं ओव्हर नाही बोलत ना, आपण व्यवस्थितच बोलतो. हां, आता तो हिंदुस्थानी भाऊ आहे, तो एवढा शिव्या देऊन देऊन बोलतो. परत त्याच्यासारखे किती लोकांचे चॅनल आहे, किती लोक ते लोक घाण घाण शिव्या देऊन देऊन व्हिडिओ बनवतात. तर ते लोक व्हायरल होतातच ना. तर लोकांना तेच पाहिजे, शिव्या देणं, झगडे करणं, त्याच्यावरच लोक टिकून आहे. खरा कंटेंट कोणाला आवडत नाही आहे आणि खरा कंटेंट कोणी बनवत पण नाही आहे, समजलं का? सगळ्यांना लोकांना आहे ना फेकच आवडतं. आणि यूट्यूबवरती आहे ना 100% मधून 80-90% फेकच आहे. फक्त 10% आहे ना खरं आहे, समजलं का? आणि आपण काय खरं करतो म्हणून आपण फेमस नाही होत. आणि जे फेक लोक असतात ना, ते फेक कंटेंट दाखवून, याचा त्याचा दाखवून, भांडण करून, झगडे करून लगेच फेमस होतात. आता तो माणूस ते दगडं वाजवतोय तो, तर त्याच्या अगोदर ते दगडं वाजवायचे किती व्हिडिओ पडलेले, कोणी व्हायरल नाही झालं. हां, आणि तो कसा काय व्हायरल झाला? तो गाणेवाला, तूने मिल के रखी वो संग मेरे, वो दिल पे चला चोलिया. काय बाई. त्याच्यानंतर मी किती लोकांचे व्हिडिओ बघितले पण कोणी व्हायरल नाही, तोच व्हायरल झाला. मग तुम्ही सांगा आता कसा काय व्हायरल झाला तो, का व्हायरल झाला? पहिल्यापासून व्हिडिओ तसे आहेत याच्यावर यूट्यूबवरती. तसं नसतं हो, एकेकाचं नशीब असतं. ज्याला व्हायरल व्हायचं ना तो कसा पण व्हायरल होतो. भले त्यांनी कंटेंट टाकू या बडबड करू या काही करू, समजलं? आणि ज्याला नसतं ना व्हायचं, ज्याच्या नशिबातच नसतं ना, त्याने किती मेहनत करू, किती छान छान कंटेंट आणू, किती जीवाचं रान करू, किती पण काय करू, पण नाही होत. एकेकाच्या नशिबामध्ये नसतं, समजलं का? आता आपलं चॅनल आहे एवढं मोठं, तर आपण केलं आहे, तर त्याला थोडंसं का आपण करून बघितलं तर काय हरकत आहे? झालं तर झालं, नाही झालं तर गेलं, संपला विषय. आपण काही यूट्यूबच्या भरोसे थोडी, आपल्याला चॅनल चाललंच पाहिजे आणि पेमेंट आलंच पाहिजे आणि आपण फेमस झालंच पाहिजे असं थोडी. झालं तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे, बघायचं प्रयत्न करून. आहे का नाही फ्रेंड? मी खरं बोलते का खोटं बोलते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय.